तरी आता आज हे गेल्यानंतर सुद्धा त्यांना कचरा समजण्यात येईल. तर उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका करताना अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख केला होता. अॅनाकोंडावर टीका केली तर गांडोळाची अवलाद उत्तर देते असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता. त्याला भाजप नेते आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय. भाजप अॅनाकोंडा तर तुम्ही आयत्या बिळावर नागोबा असा निशाणा शेलारांनी साधला. आणि आता महापालिका निवडणुकांचं बिगुल पुढच्या काही मिनिटांमध्ये वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सध्या पुन्हा एकदा अशा प्रकारच्या टीकेला जोर येणार याचीच चिन्ह दिसू लागलेली आहे. आपण जे म्हणतो मुंबई आमच्या हक्काची मुंबई गिळायला तो अॅनाकोंडा बसलेला आहे. अरे आता अॅनाकोंडा म्हटलं तर तुम्हाला पट्टे म्हणून हसताय, बरोबर ना? पण मला एका गोष्टीची गंमत वाटते. मी अॅनाकोंडा कोणाला म्हणतोय? आता तुम्ही म्हणताय मी नाही म्हणत. आता त्यानं अॅनाकोंडा म्हटल्यानंतर उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे की नको? अॅनाकोंडाने उत्तर द्यायला पाहिजे. पण अॅनाकोंडाने उत्तर द्यायच्या ऐवजी गांडुळाची अवलद उत्तर देते. आता गांडूळ कोण? मी जे परवा म्हटलं, आता मला काय माहिती, जाताना प्रश्न विचारतात, मला विचारला कोणीतरी प्रश्न आणि मला हेच कळलं नाही. म्हटलं गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते. गुलाम आहेस रे तू. तुला जे काय काम सांगितलं ते कर. दोन काय बिस्किटाचे तुकडे विकडे तोंडात फेकले जातील, खा आणि गपगुमान पडून राहा. पायाखालची वाळू उद्धवजींच्या सरकली आहे आणि म्हणून जर ते कोणाला अॅनाकोंडा म्हणत असतील तर मी थेट त्यांना आयत्या बिळावरचा नागोबा असं म्हणेन. आमच्या जीवावर लोकसभेमध्ये सत्ता तुम्ही भोगली, तुम्ही आयत्या बिळावर नागोबा. महाराष्ट्राच्या 2014च्या निवडणुकीनंतर आमच्या जीवावर तुम्ही सत्तेमध्ये आलात, तुम्ही आयत्या बिळावर नागोबा आहात. गेल्या 25 वर्षात तुम्ही भाजपच्या मदतीने महापालिकेत सरकार स्थापन केलं, तुम्ही आयत्या बिळावर नागोबा आहात. जर आम्हाला अॅनाकोंडा म्हणाल तर तुमची पोस्टर आयत्या बिळावर नागोबा म्हणून लावायची का?